मात्र हे जरी खरं असलं तरी या युद्धामुळे तेलाचे दर प्रचंड वाढलेत। सोमवारी रात्री $100वर असणारं तेल आज सकाळी $103 पर्यंत पोहोचलं। त्यामुळे सर्वच देशांच्या आर्थिक गणितांवर परिणाम झालाय। नैसर्गिक गॅसच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळात विरोधकांनी सरकारला काही कटू प्रश्न विचारले। आपण सांगितले की शाळांना आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, त्याला कमर्शियल गॅसमध्ये कुठे सगळ्या हॉस्टेलला तुमचं कमर्शियल गॅस बंद झालेला आहे। हॉस्टेल सगळे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे हॉस्टेल बंद का झाले की तिथं जेवायला साधन नाही आणि हॉस्टेलच्या ते जे चालवणारे लोक आहेत त्यांनी सांगितले की आम्ही जेवायची व्यवस्था करत नाही, तुम्हाला काय व्यवस्था करायचं। आता ते तिथं मध्यमवर्गीय गरिबांची पोरं आहेत, ते मुलं आता तिथून जागा सोडून चालले गेलेले आहेत आणि म्हणून तुम्ही सांगितलं की सेक्शन व्यवस्थेला आम्हाला कमर्शियल गॅस द्यायला कुठेही कमी नाही असं तुम्ही म्हणालात, तर हे काही याला आम्हाला याची माहिती पाहिजे। आणि राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा आहे, चिंतेचं कोणतंही कारण नाही असं स्पष्टीकरण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले। एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत व संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधला जावा यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत जे काही तपासण्या आणि धाडीचे जे आहेत ते तपशील असे आहेत। तपासण्या आणि धाडीची संख्या घरगुती गॅसच्या संदर्भात 2129, जप्त सिलेंडर्स जे आहेत 1208, जप्त मालाचे मूल्य जे आहे 33,66,411, दाखल केलेले गुन्हे आहेत 23 आणि 18 व्यक्तींना अटक करण्यात आलेले आहे। घरगुती सिलेंडर 852.50 रुपये पासून 912.50 रुपये म्हणजे 60 रुपयाची वाढ आणि व्यावसायिक सिलेंडर जे आहे हे 1720.50 रुपयावरून 114.50 रुपये वाढ केलेली आहे।